त्या संदर्भामध्ये आपली जी काही मुदत होती ती मुदत ही 30 एप्रिल 2020 रोजी त्या बाबतीमध्ये संपली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये 1 मे 2020 पासून पुढील 5 वर्ष मुदतवाढ देण्याच्या संदर्भात म्हणजे विकास मंडळांना तिन्ही म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र मुदतवाढ देण्याचा निर्णयाचा प्रस्ताव 27 एप्रिल 2020 रोजी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या बैठकीत सादर करण्यात आला। परंतु एखादा प्रस्ताव सादर मंत्रिमंडळापुढे आल्यानंतर तो घ्यायचा नाही घ्यायचा हा सर्वस्वी अधिकार कॅबिनेटचा असतो। तो कॅबिनेटने सदरचा विषय पुढे ढकलण्यात आला असा निर्णय घेतला। तदनंतर पुनश्च मंत्रिमंडळाला 25 जून 2020 रोजीच्या बैठकीमध्ये विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ पुनर्गठित करण्यासंदर्भातला निर्णयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळावर सादर करण्यात आला। परंतु पुन्हा त्याच मंत्रिमंडळाने सदरचा विषय पुढे ढकलण्यात आला अशा पद्धतीचा निर्णय घेतला। असं 2-3 वेळेला झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा हा प्रस्ताव 29/6/2022 च्या बैठकीत सादर करण्यात आला। या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव कार्यालय दिनांक 14/7/2022 या पृष्ठांकाने विभागास प्राप्त झाले। सदर मंत्रिमंडळ बैठकीचे उत्तरोत्तर सदर विषय मंत्रिमंडळापुढे फेरसादर करण्याचे मंत्रिमंडळाने आदेश दिले। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार साधारण गेलं आणि आताचं सरकार एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार आलं। महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी 27/9/2022 रोजी मंत्रिमंडळ बैठकीपुढे हा प्रस्ताव पुन्हा सादर केला आणि 27/9/2022 रोजी मंत्रिमंडळाने मान्यता देताना तिन्ही विकास मंडळांना वैधानिक विकास मंडळ संबोधण्यात यावे असा निर्णय घेतला। त्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यपाल महोदयांनी यांच्या स्तरावरून 28/10/2022, 12/12/2022, 9/4/2023 या रोजीच्या पत्रान्वये विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ पुनर्गठित करण्याच्या त्वरित कार्यवाही करण्याची मागणी गृहमंत्री भारत सरकार यांच्याकडे ती विनंती त्या ठिकाणी केलेली आहे। सभापती महोदया, इथं जे काही काम राज्य सरकारने करायचं असतं ते राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। आता या बाबतीमध्ये भारत सरकारकडून अजून त्याच्याबद्दलचं सदोन विकास मंडळाच्या मत विचारात घेऊन शासनाने घोषित केलेल्या समिती स्थापन करण्यात येईल वगैरे असं झालंय। अजून तिथं मान्यता न मिळाल्यामुळे हे अस्तित्वात आलं नाही। तरी देखील सभापती महोदय मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची ज्याचा उल्लेख सन्माननीय वंजारी साहेबांनी केला की हे विदर्भ, मराठवाडा, उर्वरित विकास महामंडळ ज्यावेळेस स्थापन केलं त्यावेळेस राज्यपालांच्या निर्देशानुसार अविभाज्य भागा व्यतिरिक्त विदर्भाला 23.03, मराठवाड्याला 18.75% आणि उर्वरित महाराष्ट्राला 58.23 या प्रमाणात निधीचं वाटप होतं। जरी मधल्या काळामध्ये मागच्या सरकारने हे मंडळ अस्तित्वात आणली नाही तरी जो रेशो होता तो रेशो विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडून दिला नाही। उलट ठरलेल्या रेशोपेक्षा थोडासा अधिकचाच निधी त्या बाबतीमध्ये दिला। मला जर आपल्याला सभागृहाला लक्षात आणून द्यायचं झालं तर 13/14 पासून 20/21 पर्यंत माझ्याकडे रेकॉर्ड आहे। त्याच्यामध्ये विदर्भाला 23% रक्कम जायला पाहिजे होती ती आपण 27.97% दिली। त्याच्यामध्ये मराठवाड्याला 18.75 जायला पाहिजे होती ती आपण 19.31 दिली। कारण एक मागासलेला भाग विदर्भ, मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये समावेश झालेला भाग याकरता तिथल्या लोकांना कुठेही असं वाटता कामा नये की आपल्याकडे दुर्लक्ष करतात। उलट उर्वरित महाराष्ट्रामध्ये 58% रक्कम जायला पाहिजे होती ती 54% ह्या 13/14 ते 20/21 काळामध्ये आपण दिलेली आहे। याचा अर्थ विदर्भ, मराठवाड्यावर या मागासलेल्या भागावर कुठेही आपण अन्याय होऊन दिलेला नाही आणि जो काही प्रस्तावावर गेलेला आहे
उद्याच्याला काल आम्ही एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मध्य प्रदेशला गेलेलो होतो, मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. त्यावेळेस कांद्याच्या प्रश्नावर, इथेनॉलच्या प्रश्नावर आम्ही अमित शाह साहेबांना भेटलो आणि त्यांना वेळ मागितली. त्यांनी आम्हाला उद्याची रात्रीची वेळ दिली किंवा परवा, दोन्ही कधी पण या. उद्याच्याला आम्ही जाण्याची शक्यता आहे सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर. त्याच्यात जे विषय आता राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत ती तर चर्चा करूच, परंतु गृह विभागाकडे आता हा प्रस्ताव गेलेला आहे, ह्याचाही उल्लेख करून तो ताबडतोब कसा मंजूर करून ह्याची अंमलबजावणी होईल याबद्दलची काळजी, खबरदारी राज्य सरकार घेईल. सन्माननीय खडसे साहेब. माननीय सभापती महोदय, माननीय नियोजन मंत्र्यांना माझा प्रश्न आहे, अर्थमंत्र्यांना, सकाळी तुम्ही आलीच नाही मीटिंगला. की 960 आपल्याला राज्यामधल्या तिन्ही म्हणजे मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, वैधानिक विकास मंडळ आणि विदर्भ या तिन्ही विभागामधील जो बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, तो भरून काढण्याच्या दृष्टिकोनातनं विशिष्ट कालावधीमध्ये तरतुदी करून हा बॅकलॉग नष्ट करावा या दृष्टिकोनातनं वैधानिक विकास मंडळाची स्थापना केली. माझा पहिला प्रश्न असा आहे की यामध्ये ज्यावेळेस वैधानिक विकास मंडळाची मुदत संपली आणि नव्यानं वैधानिक विकास मंडळाची रचना करायचं आपण ठरवत होतो, अशा कालखंडामध्ये विदर्भामधल्या कोणत्या क्षेत्रामधला अनुशेष 100% पूर्ण झालेला आहे हे मंत्री महोदय सांगतील का? एक म्हणजे ज्या वेळेस अनुशेषच राज्यामधल्या सगळ्यांचा समतोल विकास व्हावा, समतोल विकास व्हावा म्हणून आपण वैधानिक विकास मंडळ केले आणि आक्षेप असा होता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अधिक पैसा जातो आणि विदर्भ आणि मराठवाडा आणि खानदेशचा काही जो उर्वरित भाग आहे त्या भागामध्ये कमी पैसा उपलब्ध होतो. त्यामुळे यातल्या सहकार क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, अन्य क्षेत्र असतील, या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये हा विदर्भ अजूनही मागे राहिलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपण वैधानिक विकास मंडळाची रचना जी आहे ती संपुष्टात आणलेली आहे. आपण आता म्हणताय की आम्ही विदर्भावर अन्याय केलेला नाही, 23% ज्यावेळी 27% याच्यावर खर्च केलाय, पण एका विशिष्ट ठिकाणी खर्च करत असताना याच्यामधला असमतोल वाढतोय याची तुम्ही काळजी घेतली, तुम्ही असमतोल वाढता याच्याकडे तुमचं लक्ष वेधतो. कारण प्रश्न असा आहे सभापती महोदय की विदर्भातला अनुशेष दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा आपण दांडेकर समिती केली, नंतर नव्यानं अनुशेषासाठी किंमतकर समितीचा अहवाल आला, तेव्हा आपण स्वीकारला आणि मग त्याच्यानुसार किती अनुशेष बाकी राहिला हा एक भाग, आणि विदर्भामधला अनुशेष दूर करण्याच्या दृष्टिकोनाचा काही वेगळी उपाययोजना तुम्ही करणार आहात का? जर इतके वर्षानुवर्ष 70-75 वर्ष झाल्यानंतर विदर्भाचा अनुशेष जर बाकी राहत असेल, अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये अजूनही आम्ही मागे राहत असू, तर या दृष्टिकोनातनं काही विशेष अशी उपाययोजना सरकार मराठवाडा आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातनं करणार आहे का? ह्यामध्ये अशा पद्धतीनं ही मुदत संपल्यानंतर ताबडतोब मुदत महामंडळांचं देऊन ती अस्तित्वात आणण्याचं काम त्यावेळेस सरकार करत होतं. परंतु त्यावेळेस अशा काही गोष्टी घडत होत्या की विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र ही विकास मंडळ अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यामध्ये जी विकास मंडळ स्थापन करावी लागतात, सभापती महोदया, ते अधिकार राज्यपाल महोदयांना आहे. आणि त्यावेळेस राज्यपाल महोदय आणि असणारं सरकार याच्यामध्ये थोडंसं अंतर होतं आणि त्यावेळेस ते मोठं अंतर होतं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हे जर झालं की तो अधिकार त्यांच्या हातात गेला असता, राज्यपालांनी सरकारला जे लोक पाहिजेत त्या विकास मंडळाला मध्ये, तीन विकास मंडळामध्ये, ती काही आली नसती. त्याच्यामुळं मी पण एकदा दोनदा त्यांना जाऊन भेटलो, मी त्यांना सांगितलं की असं घडत असतं, परंतु आपण त्या बाबतीमध्ये साधारण राज्याच्या प्रमुखांचं जे मत आहे तशा पद्धतीनं केलं तर ते जास्त उचित ठरेल. पण त्यांनी सांगितलं तो माझा अधिकार आहे, माझा अधिकार कसा वापरायचा तो माझा अधिकार, मी ठरवणार. साहजिकच आहे. त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की साधारण ह्याच्यातनं काय निष्पन्न होणार आणि पुन्हा नवीन वाद निर्माण झाले असते. म्हणून त्यावेळेसच्या मंत्रिमंडळाने, त्यावेळेसच्या सरकारने फार विचारांती असं ठरवलं की बाबा ही मंडळं अस्तित्वात का येतात, तर विदर्भ आणि मराठवाड्यावर कुठल्याही प्रकारे निधीचं वाटप करत असताना अन्याय होऊ नये
अशा प्रकारची खबरदारी आपण त्या बाबतीमध्ये घेत असतो आणि तशा प्रकारची खबरदारी ज्या आत्तापर्यंत म्हणजे ह्याही सरकारनी आणि मागच्याही सरकारनी आर्थिक वर्ष 2013 पासून 2021च्या कालावधीमध्ये वितरित निधी आणि प्रत्यक्ष खर्चाच्या माहितीच्या विश्लेषणावरून असं आम्ही माहिती काढलेली आहे की एक विदर्भ विकास मंडळ क्षेत्रामध्ये 23.3च्या ऐवजी 27.89 खर्च केला टक्के. विदर्भाचं सांगतो विदर्भातच बोलताय पण. सॉरी, मराठवाडा प्रदेशाकरता 18.75 ऐवजी प्रत्यक्षात 18.43 निधी खर्च झाल्याचे दिसून येत आहे आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाकरता 58.23च्या ऐवजी प्रत्यक्षात 53.68 अशा पद्धतीने खर्च झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे. दुसरा जो काही त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की हे सगळं अस्तित्वात आणण्याचं कारण इरिगेशन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या सगळ्या विभागाच्या करता तिथं काही अनुशेष आहे का? तो विषय सभापती महोदय मोठा आहे, तो मी सभागृहाच्या पटलावर त्या विभाग वाईज ती माहिती मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. आता जनरल माहिती मी टक्केवारीमध्ये सभागृहाला दिलेली आहे. सन्मान शशिकांत शिंदे खडसे साहेब त्यांनाही बोलू द्या ना. सभापती महोदय, असं मी याची अभिजित वंजारीची इलेक्शन या अनुशेषाच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो की आर्थिक या ठिकाणचा अनुशेष विदर्भाचा निघालेला आहे का, आणि तो आर्थिक अनुशेष जर झाला असेल तर तो पूर्ण झाला असेल तर भौतिक अनुशेषाच्या माध्यमातून अशा प्रकारचा नवीन त्या ठिकाणी अनुशेष निर्माण झालेला आहे का? जर आर्थिक अनुशेष झाला असेल तर इतर असलेल्या जिल्ह्यावर, इतर विभागावर तो अन्याय होऊ नये अशा प्रकारची भावना असल्यामुळे या उत्तरामध्ये आर्थिक अनुशेष का भौतिक अनुशेष याचा खुलासा झाला तर बरोबर. सभापती महोदय, हा विषय मोठा आहे. त्या संदर्भामध्ये आता खडसे साहेबांनी त्याच्यातनं मुद्दा उपस्थित केला. डॉक्टर दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समिती ही जून 1994 मध्ये सादर केलेली होती. त्या अहवालामध्ये स्पष्ट सांगितले होतं की 9 विकास क्षेत्रामध्ये 3186 कोटी रुपयाचा अनुशेष दाखवला होता 1984 साली. तदनंतर मग विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाची मे 1994 ला स्थापना झाल्यानंतर तिन्ही विकास मंडळाची संयुक्त निर्देशांक व अनुशेष समिती स्थापन करण्यात आली. या समितीनं डॉक्टर दांडेकर समितीच्या 9 विकास क्षेत्रातील अनुशेषाची मार्च 1994 पर्यंतची प्रगती विचारात घेऊन 1 एप्रिल 1994 रोजीचा सिंचन क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील वित्तीय अनुशेष 14,006 कोटी 77 लाख रुपये निश्चित केला. त्या संदर्भामध्ये विदर्भात 6,624 कोटी 2 लाख रुपये, मराठवाड्यात 4,004 कोटी 55 लाख व उर्वरित महाराष्ट्राच्या करता 3,378 कोटी 20 लाख अशा प्रकारचा त्याच्यामध्ये अनुशेषाचा समावेश आहे. सदरून सर्व वित्तीय अनुशेष दूर झाला आहे. निर्देशांक व अनुशेष समितीनं विदर्भ प्रदेशाचा 1 एप्रिल 1994 रोजीचा सिंचनाचा भौतिक अनुशेष हा 7,84,720 हेक्टर रब्बी समतुल्य निश्चित केला होता. त्यापैकी सभापती महोदया 6,73,999 हेक्टर रब्बी समतुल्य म्हणजे 86% अनुशेष दूर करण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. आणि हा सगळ्या गोष्टी करत असताना सभापती महोदया, मी मगाशी सांगितलं की हा विषय मोठा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अनुशेषाच्या संदर्भामधली माहिती मी सभागृहाच्या पटलावर ठेवायला तयार आहे. तरी देखील मी विदर्भाच्या, मराठवाड्याच्या जनतेला सांगू इच्छितो की उद्याच त्याबद्दलची पुन्हा आम्ही पाठपुरावा गृहमंत्रालय महोदय यांच्याकडे करू आणि लवकरात लवकर त्यांचे आदेश घेऊन पुन्हा हे तिन्ही विकास मंडळ कशी स्थापन होतील, त्याच्या समित्या कशा स्थापन होतील आणि त्यांना ठरवून दिलेला जो रेशो आहे त्या रेशो एवढाच निधी हा कमीत कमी कसा मिळेल याबद्दल त्याच्यात विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला कुठल्याही पद्धतीत ठरवून दिलेल्या पर्सेंटेजमध्ये निधी कमी पडून दिला जाणार नाही ही खात्री मी अर्थमंत्री या नात्याने सभागृहाला देतो. आता
नाही तर 2 नका घेऊ, 1 घ्या. त्यांनी परत परत सांगितलं त्याच्यापेक्षा वस्तुस्थिती बदलणार नाहीये, स्वतः ते प्रयत्न करणार आहेत, त्या दृष्टीने त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा या सभागृहामध्ये आहेत. त्यांना या विषयाचा दोघांनाही अभ्यास आहे. म्हणून एक प्रश्न मला विचारायचा आहे की 27 डिसेंबर 2022ला या सरकारनं असा निर्णय घेतला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र विकास महामंडळ यांना विदर्भ वैधानिक मंडळ संबोधण्यात यावे. तर टेक्निकली माझा असा मुद्दा आहे की समजा उद्या आपण तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून गृह खात्याकडे केंद्र सरकारकडे पाठवल्यानंतर टेक्निकली ते जर म्हणतील की बा पहिले याची नॉमेनक्लेचर जे होतं ते महामंडळ होतं, आता तुम्ही मंडळ असं संबोधिता आणि तसा प्रस्ताव पाठवला तर पुन्हा तो प्रस्ताव वापस येणार नाही, याची हमी काय? आणि म्हणून सरकारला नेमकं यांना मुदतवाढ द्यायची आहे की फक्त वेळ काढूपणा करायचा आहे, हा स्पेसिफिक प्रश्न माझा या ठिकाणी आहे. आता ह्यामध्ये उलट महाविकास आघाडीच्या सरकारने वेळ काढूपणा केला. निर्णयच घेतला नाही तर काय हा? ही गोष्ट लक्षात घ्या. उलट निर्णय मागापासून मी त्याचा साक्षीदार आहे, मला फार बोलायला लावू नका. अंगलटी अध्यक्ष सभापती महोदया, नाही, वस्तुस्थिती आज काय जे आहे, काही माहित नाही आता वंजारी साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे, मी सभागृहाला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आत्ताच्या सरकारचे आणि केंद्र सरकारचे संबंध अतिशय सलोख्याचे. विदर्भ मराठवाड्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी अन्याय होणार नाही ही खबरदारी घेत असताना उर्वरित महाराष्ट्राचा पण मगाशी सन्माननीय शशिकांत शिंदेंनी प्रश्न उपस्थित केला, तिथं पण कुठली अडचण येणार नाही, कारण तिथं पण उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आहे. शेवटी सगळ्यांना चांगल्या पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे. आणि जो त्यांनी मुद्दा उपस्थित केला, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, ह्या सरकारला त्याच्यामध्ये मागच्या सरकारसारखी वेळ काढूपणाची भूमिका घ्यायची नाही, ही गोष्ट मी सभागृहाच्या अतिशय स्पष्टपणे लक्षात आणून देतो. उत्तर मिळालेलं आहे. तिसरी लक्षवेधी सन्माननीय सदस्य महादेव जानकर ही अत्यंत एक स्पेसिफिक लक्षवेधी आहे.